नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कुणाल सर, कल्पतरू एज्युकेशनल सर्व्हिसेस नागपूर आणि गडचिरोली। विद्यार्थी मित्रांनो, उद्यापासून ऑल इंडिया सोबतच जो डीम कॉलेजेस आहेत भारत देशातले, सोबतच महाराष्ट्रातले, त्याकरिता स्पेशल MBBS आणि BDS चा डीम साठी पूर्ण आणि ऑल इंडियासाठी 15% राऊंड चालू होत आहे गव्हर्नमेंट साठी। तर ज्या मुलांना नीट परीक्षेमध्ये 250 पेक्षा अधिक गुण असेल आणि त्यांना जर महाराष्ट्रामध्ये डीम कॉलेजला जर MBBS ला प्रवेश हवा असेल तर तुम्हाला ऑल इंडियातनं डीम कॉलेजेसच्या प्रवेश प्रक्रियेचं रजिस्ट्रेशन करणं मित्रांनो महत्त्वाचं आहे। त्याशिवाय तुम्हाला डीम कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार नाही। आणि ज्या मुलांना जस्ट कॅटेगरी वाल्यांना 129 च्या वर आणि जनरल वाल्यांना 164 च्या वर गुण असेल आणि महाराष्ट्रातच डीम कॉलेजला BDS पाहिजे असेल तर तुम्हाला सुद्धा 100% प्रवेश मिळू शकतो। त्याकरिता तुम्हाला सुद्धा डीमचं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे। तर ज्या मुलांना महाराष्ट्रामध्येच डीम कॉलेजेसमध्ये MBBS ला प्रवेश घ्यायचा असेल आणि 250+ स्कोर असेल आणि त्यांना डीम कॉलेज ऑनलाईन काउन्सिलिंगची गरज असेल तर तुम्ही कल्पतरूला संपर्क करू शकता। किंवा ज्या मुलांना 129 नीट मध्ये कॅटेगरीला आणि 164 ओपन कॅटेगरीला जर असेल आणि त्यांना BDS ला महाराष्ट्रात जर प्रवेश पाहिजे असेल फक्त फीस बेसवर डीम मध्ये, तरी तुम्ही आमच्या कल्पतरू कन्सल्टन्सीला संपर्क करू शकता। आता कॉलेजेस विषयी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जवळपास डीम कॉलेजेस हे 16 कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामध्ये, ज्याची कमीत कमी फीज आहे सिम्बॉसिसची 10 लाख रुपीज, 10 लाख रुपये पर इयर, पण त्याचा कट ऑफ 550 च्या वर असतो। त्यानंतर कमी आहे ते हुबळीची 16,40,000 रुपये, त्याचाही कट ऑफ जवळपास 400 च्या वर असतो। मग 250+ वाल्या विद्यार्थ्यांना मिळू शकते ते म्हणजे पद्मश्री DY पाटील पुणे असेल किंवा आपलं दत्ता मेघे असेल नागपूरचं किंवा वर्धेचं, अशी कॉलेजेस आहे की जी 250+ विद्यार्थ्यांना मिळू शकतात। त्यानंतर स्कोरनुसार तुम्हाला अदरही आहे, त्याच्यामध्ये प्रवरानगर लोणी आहे ज्याची आणखी कमी फीज आहे 17,50,000, ते सुद्धा तुम्हाला 450 च्या वरच्या विद्यार्थ्यांना मिळू शकते मित्रांनो। तर ज्या मुलांना महाराष्ट्रातच MBBS करायचं असेल आणि डीमची फीस भरण्यासाठी जर तो सक्षम असेल तर तुम्हाला उद्यापासून जे रजिस्ट्रेशन सुरू होईल डीमसाठी 85% जागेसाठी, तर ते तुम्हाला करणं गरजेचं आहे। त्यासाठी 2 लाख रुपये सिक्युरिटी डिपॉझिट भरणं गरजेचं आहे। त्यानंतर आलं BDS साठी, तर BDS चे महाराष्ट्रामध्ये जवळपास 8 कॉलेजेस आहेत, डेंटल कॉलेजेस आहे डीम कॉलेज महाराष्ट्रामध्ये। त्याची सर्वात कमी फीज आहे तुम्हाला वर्धेची आणि कराडची, KIMS कराड आणि आपला शरद पवार डेंटल कॉलेज वर्धा, 4.25 लाख रुपये फीज आहे। आणि जस्ट एलिजिबल जरी असेल 129 किंवा 164 जनरल कॅटेगरीला, तरी तुम्हाला इथे प्रवेश मिळू शकतो। आणि मग जर तुम्हाला भारतीय विद्यापीठ पाहिजे असेल तर 5 लाख रुपये आहे नवी मुंबईचं, पुण्याचं। त्याच्यानंतर तुम्हाला सांगलीला फक्त 3,95,000 फीज आहे आणि लोणीला प्रवरानगर लोणीला फक्त 3.5 लाख रुपये फीज मध्ये तुम्हाला BDS करण्याची संधी आहे। जस्ट एलिजिबल स्कोर असेल तरी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये डीम मधनं प्रवेश घेऊ शकता। म्हणून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो की ज्यांना कमी स्कोरवर डीम मध्ये प्रवेश हवा असेल तेही कॅपच्या काउन्सिलिंगच्या माध्यमातून, तर तुम्ही कल्पतरूला संपर्क करा। उद्यापासनं 6 जुलैपासून साधारणतः एक 5-7 दिवस तुम्हाला मुदत असतं पहिल्या राऊंडसाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी। 2 लाख रुपये सिक्युरिटी डिपॉझिट असतं, ते भरणं कंपल्सरी असतं। आणि प्रवेश लागल्यानंतर तुम्हाला प्रवेश पहिल्या राऊंड मध्ये फ्री एक्झिट असतं, मात्र सेकंड राऊंड मध्ये ते कंपल्सरी घ्यावं लागतं, नाही घेतलं तर तुमचे सिक्युरिटी डिपॉझिट परत मिळत नाही। म्हणून ज्या मुलांना 100% डीम मध्ये प्रवेश हवा असेल तर तुम्ही नक्की कल्पतरू एज्युकेशनल सर्व्हिसेस नागपूर किंवा गडचिरोली येथे संपर्क करू शकता। अधिक माहिती करिता आमच्या YouTube चॅनलचं सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा। आणि माझी माहिती लागली असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिला आहे, तुम्ही संपर्क करू शकता मित्रांनो। तुम्हाला उद्यापासून सुरू होणाऱ्या डीम ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेकरिता शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।